नमस्कार. मी हरीश शर्मा, पुणे PCMC न्यूज 24 लाईव्ह. आपण पाहतात, आज आपण आलो आहोत हिंजेवाडी येथे. हिंजेवाडी येथील नेरे दत्तवाडी फेज 2 सोसायटी. याचं कारण असं आहे की सोसायटी पंचवार्षिक निवडणूक आहे आणि त्यासाठी सोसायटीमध्ये 3 पॅनल आणि 1 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर आज आपण भेटणार आहोत हिंजेवाडी फर्स्ट पॅनल, हिंजेवाडी हिल्स फर्स्ट पॅनल ओपन बुक. त्यांचे चिन्ह आहे ओपन बुक. तर त्यांचे उमेदवार आपल्याकडे आलेले आहेत, त्यांच्याशी आपण भेटणार आहोत. त्यांचे पॅनल प्रमुख जे आहेत बळीराम गोरे, यांच्याशी आपण भेटणार आहोत. सोसायटीबद्दल आपण सोसायटीच्या नियोजनाबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. सोसायटीत पुढील कार्यकालात ते काय कार्य करणार आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आपण भेटूया ओपन बुक हिंजेवाडी हिल फर्स्ट पॅनलचे श्री बळीराम गोरे. हे बळीराम गोरे हे हिंजेवाडी ओपन बुक पॅनलचे पॅनल प्रमुख आहेत. आणि नमस्कार, मी बळीराम गोरे, C3 208 मध्ये राहतो. मी 2016 पासून आपल्या सोसायटीमध्ये राहतो. तर मी आपल्या सोसायटीला खूप जवळून पाहिलेलं आहे, अनुभवले आहे आणि इथल्या समस्याही मी जाणून घेतलेल्या आहेत. आपण पाहिलं की आपल्या सोसायटीमध्ये भरपूर गोष्टी अशा आहेत की आपण डेव्हलपमेंट करू शकतो. यासाठी मला असं कुठंतरी वाटलं की बाबा आपण सोसायटीसाठी चांगलं करण्यासाठी ज्येष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यासाठी मग मी देशमुख सरांना भेटलो, DB देशमुख सरांना. त्यांना मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर वंदनाताईंना भेटलो, वंदनाताईंनाही मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या गायडन्सनं मी हिंजवडी हिल्स फर्स्ट या नावाने पॅनल तयार केला. या पॅनलमधले सगळे सदस्य आमचे प्रॉपर इथे सोसायटीत राहणारे आहेत. ते सर्व सदस्य गेल्या 5 ते 7 वर्षापासून आपल्या सोसायटीत राहणारे आहेत. त्यामुळे सर्व सदस्यांना आपल्या सोसायटीतील समस्या पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या समस्या कशा सोडवता येतील यासाठीही त्यांना प्लॅनिंग केलेलं आहे. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही आमच्या सर्व पॅनलशी भेटून चर्चा करून ते कोणत्या पद्धतीने डेव्हलपमेंट करणार आहेत हे त्यांच्याकडून जाणून घ्यावे. धन्यवाद. धन्यवाद गोरेजी. तर आपण पाहिलं गोरेजींनी सांगितलं, बळीराम गोरेजींनी आपल्याला समोर सांगितलं आहे की मी ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन, जे अनुभवी आहेत, जे वर्षानुवर्ष सोसायटीत राहत आहेत, त्यांचा अनुभव आहे, गाढ अनुभव आहे, त्यांच्या अनुभवानुसार त्यांच्याशी चर्चा करून मी हे पॅनल स्थापन केलेलं आहे. सोसायटीच्या चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करणार. तर आपण आता भेटूया सोसायटीचे उमेदवार, जे की ओपन बुक या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ते ज्येष्ठ उमेदवार आहेत आपल्या सोसायटीचे DB देशमुख साहेब. देशमुख साहेब नमस्कार. नमस्कार. मी हरीश शर्मा. आपल्याला मी काही प्रश्न विचारणार आहे. बोला. तर आपलं पुढचं नियोजन सोसायटीत काय असेल? आपण निवडणूक लढवत आहात, काही विचार असेल आपल्या मनात, सोसायटी काय करावं, चांगलं करावं. तर थोडंसं थोडक्यात तुमचे विचार सांगा. मी साधारणतः 9-9.5 वर्षापासून सोसायटीमध्ये राहतो. बेसिकली पहिल्यापासून माझा जोर असा आहे, जरी मी मॅनेजमेंट कमिटीत कधी नसलो तरी फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी, जे काय आपण बघता, आपण रोड डिवायडरच्या ऐवजी सगळे आपण प्लांटेशन ड्राईव्ह जो घेतला त्यात आपण 3,500 झाडं लावलीत आणि सगळं आज ग्रीन रिव्होल्युशन आपल्याला इथं दिसत आहेत. आणि पुढे सुद्धा आमचा तोच विचार आहे आणि त्यात जास्तीत जास्त ब्युटिफिकेशनवर आम्ही जोर देणार आहोत, जेणेकरून आता हे जे गार्डन आपण बघताय हे सुद्धा आम्ही केलेलं आहे. पूर्वी तो बहुत सारे मुद्दे हैं, बहुत सारे इश्यूज हैं जो चल रहे हैं काफ़ी समय से, बट मेरा जो मेन मुद्दा है वो है सामाजिक व्यवस्था, जो कि मैंने यहाँ पर ये महसूस किया है कि कई बार हिंदी, मराठी और रीजनल प्रॉब्लम्स इशू आते हैं. काइंड ऑफ फेस्टिवल, इवन तो विद इन अ बिल्डिंग दे वांट टू सेग्रीगेट, डिवाइड एंड रूल काइंड ऑफ थिंग्स हैपनिंग हियर. तो मेरा सीधा सा मानना है कि हम इतने दूर अपने देश गांव को छोड़ करके रहते हैं, यहाँ हम लोग एज अ फैमिली रहते हैं, तो हम हर फेस्टिवल, हर सामाजिक कार्यक्रम को अच्छे से मनाएं और ये भेदभाव मिटाएं. ये मेरा उद्देश्य है. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते अमित कुमार. खूप छान मुद्दा आहे त्यांचा, खूपच छान आहे की आपण भारत देशात राहतो, भारत देश लोकशाही पद्धतीने चालतो. या भारत देशात सर्व धर्माचे, सर्व पंथाचे लोक आहेत. ओपन बुक या पॅनलचे पंकज पाटील. पंकजी नमस्कार. नमस्कार सर. सोसायटी बद्दल आपण उमेदवार आहात आणि सोसायटी बद्दल आपण पुढील काय नियोजन आहे, काय व्यवस्था आपण करणार आहात, नागरिकांसाठी त्यांच्या हितासाठी कुठले प्रकल्प आणणार किंवा काय करणार, त्याबद्दल थोडी माहिती द्या. जरूर सर. मी मुख्यत्वे मेंटेनन्स बद्दल बोलणार आहे. आता सध्याची सोसायटीची कंडिशन आहे त्या हिशोबाने जर बघितलं तर तो मेंटेनन्स आहे तो खूप जास्त आहे. जास्त मेंटेनन्स असून सोयी सुविधा काहीच नाही आहेत. त्याबरोबरच सोसायटीचं जे आपलं प्रॉपर्टी व्हॅल्युएशन आहे, प्रॉपर्टी व्हॅल्युएशन सुद्धा नाही आहे. त्यामुळे आम्ही मेंटेनन्स स्टॅबिलिटी आणि मेंटेनन्स रिडक्शन सोबतच रेव्हेन्यू जनरेशन मॉडेल्स घेऊन आलो आहेत की ते रेव्हेन्यू जनरेशन मॉडेल मेंटेनन्स स्टॅबिलिटी आणि मेंटेनन्स रिडक्शनला मदत करतील. त्यामध्ये सोलर आहे, डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट बोर्ड आहेत, सोलर स्पोर्ट्सचे टर्फ आहेत, त्याच्यामध्ये मिनी स्पोर्ट्स टर्फ असतील, वॉटर ATM आहे, अशा प्रकारचे EV चार्जिंग स्टेशन आहे. या सगळ्या जे रेव्हेन्यू जनरेशन मॉडेल आहेत
त्यांच्यामधनं आम्ही रेव्हेन्यू जनरेट करून आपला सोसायटीचा मेंटेनन्स किंवा ओनरचा जो मेंटेनन्स आहे तो कसा कमीत कमी करता येईल, त्यांच्या डोक्यावरचा जो मेंटेनन्सचा भार आहे तो कसा कमीत कमी करता येईल, त्याचबरोबर सोसायटीचं डेव्हलपमेंट कशी करता येईल ॲडव्हान्स पद्धतीने, आणि आपल्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन कसं वाढवता येईल याचं सगळं डिटेल कॅल्क्युलेशन आम्ही करून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे हे सगळं कॅल्क्युलेशन घेऊन आम्ही परत तुमच्यासोबत येणारच आहोत. तुम्हाला सगळं डिटेल कॅल्क्युलेशन आम्ही समजावून सांगणार आहोत. तर आमच्या हिंजवडी हिल्स पॅनलकडून मी उभा आहे. धन्यवाद पंकजी. तर मित्रांनी आपण ऐकलं असेल की पंकजींचं म्हणणं असं आहे की सध्या नागरिकांवरती इथल्या रहिवाशांवर मेंटेनन्सचा बोजा पडत आहे, तर तो मेंटेनन्स कशा प्रकारे कमी करता येईल त्यासाठी आपण काय करणार आहोत. तर त्यांचं म्हणणं आहे सोलर पॅनल असेल, इलेक्ट्रिक व्हेकल सिस्टीम असेल, चार्जिंग सिस्टीम असेल किंवा इतर काही योजना आहे, ATM वॉटर ATM असेल, या माध्यमातून ते उत्पन्न मिळून सोसायटीचा रहिवाशांचा मेंटेनन्सचा बोजा कमी करणार, याबद्दल त्यांचा पुढील विचार आहे. तर आपण आता भेटणार आहोत रोहित भरे. So, myself Rohit Bare from Hinjewadi Hills First Panel. While everyone talks about building and roads and water and security development, I want to focus on sports, meditation, and recreational activities development for all age groups. Okay, because I believe that society is not just about roads and building, but it is about the people, the childrens, the senior citizens who live there, and the bond that is that they people build with each other. So my main focus is around building this sports complexes for regular engagement and meditation space for everyone. We can develop meditation space in our O2 garden. We can make use of the terrace spaces which has been closed for so many years. We have such a beautiful view. A small space can be developed there. I want to encourage recreational activities for children so they can think beyond the screen and try and develop more skills that what the potential that they have. So thank you. धन्यवाद. तर मित्रांनो, हे रोहित भरे हे उमेदवार आहेत आणि यांनी विचार केलाय की सोसायटीमध्ये खूप छान वातावरण आहे, मोठे टेरेस आहेत, तर त्या टेरेसचा योग्य वापर करणं, त्यासाठी चांगलं लुक आहे, त्याचा पुरेपूर वापर करून नागरिकांना त्याचा रहिवाशांना त्याचा कसा प्रकारे फायदा होईल याचं ते नियोजन करणार आहेत. तर आता आपण भेटूया चेतन नंदाने. हे उमेदवार आहेत हिंजवडी हिल फर्स्ट पॅनलचे. यांचं चिन्ह ओपन बुक आहे. तर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया, यांच्या मनात सोसायटीबद्दल करण्याचे कोणते विचार आहे, सोसायटीत ते काय करणार. चेतनजी नमस्ते. नमस्कार. बोलूया. सर्वात पहिल्यांदा आपल्या सोसायटीचा सर्वात मोठा जिवंत टॉपिक तो म्हणजे लँड कन्व्हेन्स. आजच्या कंडिशनला आपण या सगळ्या पुढचे प्लॅनिंग ठरवतोय, पण ही नेमकी लँड ही आपली स्वतःची नाहीये. याच्यावर भरपूर प्रमाणामध्ये काम झालेलं आहे. तर माझा मुद्दा आहे की ही लँड सर्वात पहिल्यांदा ॲक्विसिएशन आपल्याला करायची बिल्डरकडनं. विदिन 6 months माझा आणि आमच्या सगळ्या लोकांचा प्रयत्न असणार आहे की ही जी लँड आहे ती आपण आपल्या स्वतःच्या नावावर पूर्णपणे कन्वर्ट करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याकडे जिवंत प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पाण्यामध्ये STP आणि WTPचा. सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ सुंदर पाणी भेटावं आणि तसंच फ्लश वॉटर आपल्याला निर्जंतुकीकरण करून त्याला कोणताही स्मेल येणार नाही असं पाणी आपण प्रोव्हाइड करावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पाण्याची जी समस्या आहे ती आपण पूर्णपणे संपुष्टात आणू शकू. आणि तसेच त्याच्यावर वेगवेगळे पर्याय काढून आपण पाणी कसं निर्जंतुकीकरून जास्तीत जास्त चांगल्या अवस्थेमध्ये तुम्हाला देऊ शकू याच्यावर आम्ही भर दिलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद चेतनजी. तर चेतनजींनी त्यांचं म्हणणं असं आहे की सोसायटीसाठी ते फ्लश वॉटर, जे की प्रत्येकाला आज त्याचा सामना करावा लागत आहे. सोसायटीमध्ये जे आपण फ्लश वॉटर वापरलं तर त्यामध्ये घाण वास येतो आहे, काळं पाणी येत आहे, तर त्यावरती ते प्रामुख्याने काम करणार आहेत. नमस्कार सभी को. मैं अभी ओपन बुक से चुनाव लड़ रहा हूँ हिंजवडी हिल्स फर्स्ट पैनल से. मेरा बेसिक मुद्दा है कि अगर हम बात कर रहे हैं, जैसे हमारे दोस्त लोग जैसे रोहित बर्रे या पंकज पाटिल जी बात कर रहे थे कि हमको अपनी सोसाइटी को अप्रिसिएट कैसे कर सकते हैं, फिजिकली फिट कैसे कर सकते हैं, तो मेरा मानना है कि सबसे पहले हमारे बिल्डिंग का हेल्थ स्ट्रक्चर सही होना चाहिए, जो बेसिक मुद्दा है. हमारे इन्वायरमेंट पूरा क्लीन होना चाहिए. अभी आए दिन देखते हैं कि कुत्ते इधर पुप्स कर देते हैं, डस्टबिन का कचरा बाहर होता है. तो हमारा बेसिक मुद्दा है कि पहले इसको हम कैसे ठीक कर सकते हैं. दूसरा चीज़, जैसे रोहित बरे जी ने बताया कि हम फिजिकली फिट बच्चों को कैसे रख सकते हैं, उसके साथ साथ मेरा मानना है कि उनको कल्चरली फिट भी रखें, क्योंकि कल्चर से कनेक्ट रहेंगे तो ये हमारे फ्यूचर बनेंगे, ये हमारे फ्यूचर लीडर भी हो सकते हैं, फ्यूचर हमारे सोसाइटी के मेंबर भी हो सकते हैं, जो हमारे सोसाइटी को एक हेल्दी इन्वायरमेंट बना सकते हैं. तर धन्यवाद. आपके बहुत अच्छे विचार आहे. तर मित्रांनो, हे होते चौरसियाजी आहेत. त्यापैकी ज्येष्ठ महिला आहेत ते वंदना अमृतकर.
तर मॅडम नमस्कार, मी हरीश शर्मा, हो पत्रकार, नमस्कार पुणे PCMC नमस्कार न्यूज. नमस्कार. आपण निवडणूक लढवत आहात, तर हम्म. थोडस आपण सोसायटीसाठी काय काम करणार, सोसायटीची तुमची योजना काय असेल नागरिकांसाठी, तर त्याबद्दल थोडीशी मला माहिती द्या. योजना नाही सांगणार, पण मी थोडक्यात आमच्या टीम विषयी सांगेल, आमच्या जाहीरनाम्याविषयी सांगेल. हिंजेवाडी हिल्स फर्स्ट पॅनल यांच्याकडून जो जाहीरनामा सादर करण्यात आला आहे तो प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचा, तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण आपला मेंटेनन्स अजून कसा कमी करू शकतो याची सविस्तरपणे गणितं मांडलेली आहेत. खात्री बाळगा, विचार करा. आणि माझ्या वैयक्तिक बदल म्हणाल तर मी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन याकडे सक्रिय भाग घेईन. आमच्या तर हे होते वंदना अमृतकर, ह्यांचा विचार आहे. मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि माझे मुख्य उद्देश आहे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष जतन. तर या गोष्टीवर ते भर देणार आहेत आणि त्यांना काही बोलायचं आपण ते त्यांच्या तोंडूनच ऐकूया. सोसायटीच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी आमची टीम तयार आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप छान. तर आपण आता भेटणार आहोत मित्रांनो मेहुल पटेल. सोसाइटी में आप देख रहे हैं कि कचरे का प्रॉपर मेंटेन नहीं हो रहा, कचरे का यूज नहीं हो रहा, संकलन नहीं हो रहा. संकलन नहीं हो रहा। तो कचरे का हम रिसाइकल कर सकते हैं, उसको कंपोस्ट कर सकते हैं। और हम कैसे देखेंगे, गार्डन में लॉन सब जगह पे नहीं, तो हम पूरी जगह पे लॉन लगा सकते हैं और ज़्यादा से ज़्यादा पेड़ लगा सकते हैं और सोसाइटी को ग्रीन कर सकते हैं। तर हे होते मेहुल पटेल यांनी विचार केलाय की सोसायटीमध्ये कचऱ्याचं संकलन, कचऱ्याचं निर्मूलन व्यवस्थित होत नाहीये. कचरा 2-2, 3-3 दिवस उचलला जात नाहीये. त्यामुळे त्यांचं भर कचरा समस्या, कचरा मुक्त सोसायटी ते करणार. कचरा मुक्त सोसायटी आणि नागरिकांसाठी स्वच्छ सोसायटीचा त्यांचा संकल्प आहे आणि ते करणार आहेत. तर आता आपण भेटूया विशाल शेळके. हे पण नमस्कार. आपण या 8 वर्षापासून एक्झरब्यामध्ये राहत आहे आणि मी एक सर्व रहिवाशांचा एक प्रॉब्लेम महसूस केलेला आहे की जसं की आपण सोसायटीमधून बाहेर पडण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या सेवा खूप कमी आहे इथे. आपण आता सध्याच्या स्थितीत सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 या 2 बसेस पब्लिक ट्रान्सपोर्टच्या आहे. आपण त्यामध्ये 2 फेऱ्या अजून ऍड करणार आहे आणि एक एक्स्ट्रा रूट जो पुणे स्टेशनसाठी जाणार आहे तर तो पण ऍड करणार आहे. त्यासाठी आपला आमदार साहेबांकडे पत्रव्यवहार झालेला आहे. धन्यवाद. तर मित्रांनो हे होते रोहित शेळके. यांचं म्हणणं असं आहे की सोसायटी आपली मुख्य रस्त्यापासून 2.5 ते 3 किलोमीटर आतमध्ये आहे. रहिवाशांना खूपच त्रास होतो. ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना ठीक आहे, पण जे गाड्याच्या अभावी जाणार तर त्यांना बसची सुविधा अपुरी पडत आहे. सध्या 4 फेऱ्या बसच्या आहेत, सकाळी 2 संध्याकाळी 2. त्या फेऱ्या वाढवणार आहेत. आपण भेटणार आहोत महामुनी सर. हे महामुनी साहेब आहेत, ज्येष्ठ आपले ज्येष्ठ सभासद आहेत, ज्येष्ठ उमेदवार आहेत. त्यांचा गाडा अनुभव असेल तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. महामुनी सर नमस्कार. नमस्कार. आपण निवडणूक लढवत आहात. हा. सोसायटीबद्दल आपले काही संकल्पना असतील तर ते आपण मांडू शकता. मी हिंजवडी हिल्स फर्स्ट पॅनल, आमचे कोण आहे ओपन बुक ह्या पॅनलमध्ये मी कधी मॅनेजमेंटचा भाग नव्हतो या सोसायटीत. पण असं वाटलं यांची उद्दिष्ट जी आहेत की स्ट्रॉंग लिडरशिप, ट्रान्सपरंट ॲडमिनिस्ट्रेशन आणि डेव्हलपमेंट टू ऑल, ह्या 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 गोष्टीमध्ये मला असं वाटतं की मलाही ह्यात काम करायला मिळावं म्हणून मी हर हुन्नरीने भाग घेतला, बाकी काही नाही. तर आपण भेटणार आहोत भिसे, सुमित भिसे. मी खरं तर मी व्यायामशाळेबद्दल बोलणार आहे. आपल्या व्यायामशाळा आपल्या इथं असून सुद्धा तेथील इक्विपमेंट्स बऱ्यापैकी सुव्यवस्थित नाही आहे, सुस्थितीत नाही आहेत. मग जसं की आपण ट्रेडमिल म्हणताय, सायकल म्हणताय किंवा काही मशीन्स आहेत ते सुस्थितीत नाही आहेत त्याच्या. आणि तिथे AC असून सुद्धा AC कार्यरत नाही आहे. तिथले वॉशरूम्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित नाही आहेत. पण आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावर सुद्धा आम्ही काम करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ओपन जिम कन्सेप्ट सुद्धा आपल्या सोसायटीमध्ये, ओपन एअर जिम सुद्धा आपण आपल्या सोसायटीमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. सुमितजी. तर मित्रांनो हे होते सुमितजी. यांचं म्हणणं असं आहे की सध्या जे सोसायटीमध्ये जिम आहे, स्विमिंग पूल आहे, तर त्याची अवस्था काही बिकट झालेली आहे. त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स नाहीत किंवा वातानुकूलित यंत्रणा निकामी झाली आहे, ते सुरू नाही. आणि जिममध्ये जे टॉयलेट वॉशरूम आहेत त्याची अवस्था बिकट आहे, घाणेरडा वास येतो आहे. तर त्यासाठी ते प्रयत्न करून अद्ययावत जिम
आणि अद्ययावत यंत्रणा तिथे करणार आहेत. आणि तर मित्रांनो, आपण आज भेटलो ओपन बुक हिंजवाडी हिल फर्स्ट पॅनल. तर आपण मित्रांनो पाहिलं त्यांच्या उमेदवारांचा विचार विमर्श काय ते ऐकलं. येत्या 13 जूनला निवडणूक आहे. आता आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. 3 पॅनल आणि 1 अपक्ष उमेदवार. तर रहिवासी कोणाला कौल देतात 13 तारखेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. कोण निवडून येणार, कोण बाजी मारणार, कोणाचं पारडं जड असणार, तर हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांनी त्यांचे विचार मांडले. तर असंच आपण भेटूया एका पुढच्या मुलाखतीत.